पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिका या दोन्ही महानगरपालिका एकत्रितपणे या आंदोलनामध्ये उतरत आहेत। आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये एसआरएमध्ये होणाऱ्या अन्यायाविषयी एका पातळीवरती आपल्या महिला आघाडीच्या अध्यक्षा शारदाताई बनसोडे यांनी 3 वर्ष धमकावले काय आपल्या सगळ्यांना ऐकून असेल। वंचित बहुजन आघाडी जो काही लढाऊ मारतीये त्याच्या पाठीमागे आज वस्त्यांमधल्या येणाऱ्या सगळ्या पीडितांनी ठामपणे उभं राहण्याची गरज आहे। आज एसआरएचा प्रश्न ठेवून तुम्ही अनेक राजकीय पक्षांकडे गेलात, पण त्याच्यातनं त्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी शेवटी बिल्डरची तडजोडी केल्याचा तुमचा अनुभव आहे आणि वंचित बहुजन आघाडी अशा पद्धतीने कुठल्याही शासकीय अधिकाऱ्याशी किंवा बिल्डरची तडजोड न करता केवळ आणि केवळ नागरिकांना न्याय मिळावा याच्यासाठी सातत्याने संघर्ष करत राहणार आहे। आपल्या 4-5 महत्वाच्या मागण्या आहेत। त्याची पहिली आपण जरा घोषणा पूर्ण ठेवा। आपल्या 4-5 महत्वाच्या मागण्या काही येतात याच्यामध्ये बिल्डरच्या हातात जागा देऊन लोकांना तिथनं हलवून मोठ्या प्रमाणावरती ते काम रखडलंय। 8-10 वर्ष झाली तरी काम पुढे सरकत नाहीये। अशा सोसायट्यांमध्ये जाणीवपूर्वक बिल्डरची स्वतःची माणसं घुसवली आहेत आणि त्यामुळे बिल्डर बदलण्याचं काम सुद्धा काही वेळा होत नाही। ही सोसायट्यांमध्ये घुसवलेली माणसं काही वेळेला बिल्डरच्या पेरोलवरती असतात हेही आपल्या सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे आपली एक मागणी अशी आहे की ज्या बिल्डरची कामं रखडवली आहे त्यांना दंड केला जावा, त्यांचं नाव एसआरएच्या ब्लॅकलिस्टमध्ये घातलं जावं आणि नवीन बिल्डर अपॉइंट करणं, हस्तांतरणाची प्रक्रिया स्मूथली होणं, योग्य तऱ्हेने होणं याच्यावरती एसआरएचं नियंत्रण असलं पाहिजे। जिथे ट्रान्झिट कॅम्पमध्ये लोकांना हलवलंय त्या जागांची देखभाल दुरुस्ती आणि त्यांना पाणी आणि स्वच्छतेच्या सुविधा चांगल्या मिळतात की नाही हे बघणं ही देखील आम्ही एसआरएची जबाबदारी मानतो। ती सोसायटीची जबाबदारी नाही, तर एसआरएचा कायदा हा सरकारने केलेला आहे। त्यामुळे त्या कायद्याचं अंमलबजावणी करणं आणि त्याचं मॉनिटरिंग करणं ही जबाबदारी शासनाची आणि एसआरएची। अनेक लोक असे आहेत की ज्यांचं नाव इलेक्शनमध्ये अपात्रच्या यादीमध्ये आहे। त्या अपात्र असलेल्या लोकांना सुद्धा ते केवळ अपात्र यादीत अशासाठी आहे कारण त्यांच्या कागदपत्रांमध्ये कुठेतरी त्रुटी आहे आणि त्या त्रुटी पूर्ण झाल्यावरती ते पात्र यादीत येतात, पण तो ते तिकडे राहणारे असल्यामुळे त्यांना सुद्धा घरभाडं मिळालं पाहिजे ही सुद्धा आपली त्याच्यामधली एक महत्वाची मागणी आहे। आणि जिथे लोकांना घरभाडं दिलेलं आहे तिथे सुरुवातीला लोकांना बाहेर काढण्यासाठी एखाद्या माणसाचं घरभाडं दिलं जातं आणि नंतर बिल्डरकडनं घरभाडं वेळेवर दिलं जात नाही। या सगळ्या गोष्टींसाठी त्या बिल्डरवरती दंड आकारला जावा अशी वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे आणि ह्या मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी सातत्याने संघर्ष करत राहील। आता हे मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये हा संघर्ष सुरू झालाय। याच्या पुढे हा संघर्ष संपूर्ण महाराष्ट्रातल्या महानगरांपर्यंत घेऊन घेतला जाईल। जय भीम, जय भारत।